Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडणार. बडगुजरांसह पक्षातील 10 ते 12 जण नाराज. पक्ष संघटनेत बदल करताना विचारात घेतला नाही, सुधाकर बडगुजरांचा आरोप. पक्ष फोडण्यासाठी गिरीश महाजनांची भाजपकडून दलाल म्हणून नेमणूक. संजय राऊतांची गिरीश महाजनांवर टीका. महाजनांच्या 10 पिढ्या आल्या तरी आमचा पक्ष संपवू शकत नाही, राऊतांचा हल्लाबोल. संजय राऊतां एवढी दलाली दुसरं कोणी करत नाही. राऊतांच्या दलालीमुळे ठाकरेंच्या पक्षाचं नुकसान. राऊतांच्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचं उत्तर. महाविकास आघाडीच्या महिला नेत्या राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल. काँग्रेसच्या महिला नेत्याही बैठकीला उपस्थित. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर राज्यपालांची भेट घेणार. चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा कमी, रील स्टार जास्त. पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंची टीका. महिला आयोगाला समजूतदार अध्यक्षांची गरज. रुपाली चाकणकरांवर रोहिणी खडसेंची टीका. विधान भवनातील महिला आयोगासंदर्भातली बैठक 1.5 तासांपासून सुरूच. बैठकीतून काही वेळापूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर निघून गेल्या होत्या, मात्र पुन्हा रुपाली चाकणकर बैठकीसाठी दाखल झाल्या. पालिका निवडणुकांसाठी आठवडाभरात प्रभाग रचना जाहीर होणार. राज्य निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला सूचना. सूत्रांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या हालचालींना वेग. राज ठाकरे मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारतींच्या भेटीला. देवेन भारतींनी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज ठाकरेंची ही पहिलीच भेट. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट. पंतप्रधान मोदी 6 जूनला काश्मीर दौऱ्यावर. कटरा इथं पंतप्रधानांची रॅली निघणार. पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी काश्मीर दौऱ्यावर. परदेशात गेलेले पहिले शिष्टमंडळ मायदेशी परतले. ऑपरेशन सिंदूर संदर्भात माहिती देऊन पहिलं शिष्टमंडळ मायदेशी परतलं. भारतीय शिष्टमंडळाकडून अल्जेरिया, सौदी अरेबिया, कुवेत, बहेरीन देशाचा दौरा. परराष्ट्र नीतीत मोदी सरकार अपयशी. संजय राऊत यांची सरकारवर टीका. भारताच्या बाजूने एकही राष्ट्र उभं राहायला तयार नाही. संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. ऑपरेशन सिंदूरबाबत विशेष अधिवेशन घेण्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीची थोड्याच वेळात दिल्लीत बैठक. बैठकीला शरद पवारांची राष्ट्रवादी उपस्थित राहणार नाही. विशेष अधिवेशन न घेण्याची शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका. पाकिस्तानला गेलेल्या सुनीता जामगडेची एनआयए चौकशी करणार. सुनीता जामगडेची एनआयए आणि लष्कराचे अधिकारी चौकशी करणार. भारत पाकिस्तान तणाव असताना 14 मे रोजी एलओसी क्रॉस केली होती. गुजरात सरकार कच्छमध्ये सिंदूर वन स्मारक बांधणार. ऑपरेशन सिंदूरला समर्पित म्हणून सिंदूर वन स्मारक बांधणार. यात प्रति हेक्टर 35 प्रजातींची 10,000 झाडांची लागवड केली जाणार. कॅनडामध्ये होणाऱ्या G7 परिषदेसाठी भारताला अद्याप आमंत्रण नाही. खलिस्तानी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप. 6 वर्षात पहिल्यांदा पंतप्रधान मोदी G7 परिषदेत सहभागी होणार नाहीत. टेस्ला भारतात गाड्या बनवणार नाही. टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय. टेस्ला भारतात शोरूम सुरू करण्यास इच्छुक, उत्पादन करण्यास नाही. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री HD कुमारस्वामींची माहिती. धारावी पुनर्विकास प्रकल्पाला कुर्ल्यातील जागा. दुग्ध व्यवसाय विकास विभागाची 8.5 हेक्टर जागा हस्तांतरित करण्यासाठी मान्यता. राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी 3 नावांची चर्चा. राजेश कुमार, इक्बाल चहल, भूषण गगराणी यांच्या नावांची चर्चा. सुजाता सौनिक जून महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होणार. महाराष्ट्रातील आदिवासी समाजासाठी धोरणात्मक निर्णय. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय. केंद्राच्या धर्तीवर देखील स्वतंत्र आयोग स्थापन करणार. लाडकी बहीण योजनेबाबत गैरसमज पसरवण्याचं काम सुरू. ही योजना यशस्वीपणे सुरू राहणार. मंत्री आदिती तटकरेंची माहिती. नितेश राणेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार करणार. राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे 2 धर्मात तेढ निर्माण. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचा आरोप. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय शरद पवार घेतील. राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. निलेश चव्हाणला 7 जूनपर्यंत पोलीस कोठडी. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी पोलीस कोठडी. निलेश चव्हाणच्या घरात 3 मोबाईल सापडले. लता, शशांक आणि करिश्मा हगवणेचे मोबाईल सापडलेत. वैष्णवी हगवणे प्रकरणाला नवं वळण. शशांक हगवणे आणि लता हगवणेला आणखी एका प्रकरणात अटक होणार. जेसीबीच्या विक्रीवेळी प्रशांत येळवंडेंची फसवणूक केल्याचा दोघांवर आरोप. म्हाळुंगे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. वैष्णवी हगवणेनं गळफास घेतलेल्या पंख्याचीही फॉरेन्सिक चाचणी होणार. पंखा किती वजन पेलू शकतो याची चाचणी करण्यात येणार.
दरम्यान आज वैष्णवीचा सासरा पती दिराला कोर्टात हजर करणार. तिघांचीही पोलीस कोठडी संपत असल्यानं कोर्टात हजर केलं जाणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जूनला होणार. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे आज गोपीनाथ गडावर दाखल. गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी. 11 वर्षांनंतर बंधू भगिनी एकत्र. मुख्यमंत्री फडणवीसांच्या नागपुरात काँग्रेस आणि भाजपची युती. मौदा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत काँग्रेस भाजप युतीचं पॅनल निवडून आलं. राष्ट्रवादीचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांच्या पॅनलचा पराभव. निवडणुकीत महायुती सरकारनं पैसाफेक तमाशा देख असा खेळ केला. महिला सबलीकरणाची यांची कधीच भावना नव्हती. सरकारला जनतेच्या प्रश्नाचं देणं घेणं नाही. हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर निशाणा. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.